नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर लॉजवर नाजूक प्रकरणातून पोलिसांनी धाड टाकली आणि एक पीडित महिला. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील कुपिरे तालुका करवीर गावच्या हद्दीत असलेल्या सुरभी लॉजवर पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. कारवाईत पोलिसांनी 1,38,720 रुपयांचा मुद्देमालासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका पीडित महिलेची सुटका केली. पोलीस अंमलदार उत्तम सडोलीकर यांना सुरभी लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रितल परुले यांनी पथकासह सापळा रचला. आज दुपारी पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. यावेळी व्यवस्थापक अभिजित पिराजी कांबळे वय वर्ष 31 राहणार आंबेडकर चौक कबनूर आणि दलाल देवेंद्रनाथ नामदेव सातपुते वय वर्ष 35 राहणार सांगरुळ तालुका करवीर हे जाळ्यात सापडले. हा लॉज मानसिंग निवृत्ती पाटील राहणार खंडागळे तालुका करवीर व मनोज शिवाजी हासे राहणार विद्यानगर कराड यांनी चालवण्यासाठी घेतला आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.